तेव्हा रवळनाथा, अरे काय वाढून ठेवलेला हा बाहेर? आधी वाटला कोणतरी असाच केला नसत, मग पाऊस पडल्यासारखं झालो. जिने कुणी केला नसत ना त्याच्यावर फटके येऊन दे. सरिता, असं बोला नको गो, गप रव. छाया, जा वाच पाणी घेऊन ये गो. अडतय. काय अशी काय बघतास? तुमका काय वाटला माका काय झाला? अरे हातीतून भांडा पडला तेचो आवाज झालो. एवढी काय घाबरतास? आणि काय गो, तुका काय झालं किचळू? माका वाटलं की तुमका काय काय वाटला? छाया, दत्ता, असा रावण कसा चालताला? जाऊ होय ते का सामोरं जाऊक नको. ह्या बघ, काही एक घाबरा नको, काही एक होऊच नाही. आम्ही असव ना. तू समजून सांगते का दत्ता? अरे ह्या जर असा घाबरत राहला तर येणाऱ्या पोरावर परिणाम जातलो ना. होय सरिता, शांत हो. घे पाणी पी आणि शांत हो. काही एक होऊच नाही. काय झालं? कसला आवाज? अण्णा, अण्णा सावकाश, आपला आवाज बाहेर जाईल ना. आहे दगडपडूची थांबली असत. मी बाहेर जाऊन बघते काय झालं आता. काय नाही हा? काय नको जाऊ तुम्ही. मग हे काय घरात बसून काय होणार हा? म्हणून काय स्वतःचा जीव धोक्यात घालणार असास? अगो पण आता दगडपडूची बंद झालेली असत ना. बाहेर गेलास आणि काय झालं म्हणजे ता काय नाही हा? तुम्ही बसाय सर, बसा. खुळवलंच काय? रवान येत रे दत्ता, तर सांगता ना. नाही तर काय, घरात काय तुम्ही एकटेच पुरुष असास? मग हे काय पांडू बघू सांगू की नाना का सांगू? अण्णा असत ना. अण्णा, काही करून आपल्याला इथून बाहेर पडायला हवं. आपल्याला जर इथे एकत्र बघितलं ना तर काय होईल याची कल्पना आहे ना तुम्हाला? आवाज बंद कर. घाबरा. अण्णा, आहे एवढा सगळा झाला तरी अण्णा गप कसे? अण्णा, खाली कशी येऊक नाही? घेऊन झोपले असतील. सरिता, खराच असा त्याचा लावून झोपले असतले ते. हे बाय, त्यांना काय झाला नसत ना? दगड लागलो नसत ना? तुम्ही ऐसर थांबा, मी बघते. अण्णा, अण्णा, आपल्याला काही करून इथून बाहेर निघायला हवं. अण्णा, लवकर काहीतरी करा.
मी इथे कशाला आले भेटला तुमचं ऐकायलाच नको होतं. वन्स बंद कर. अरे हरडतस किती आई अण्णा वर नाही असत. वर नाही मग हे गेले खय बाहेर तर नाही गेले. की अशी काय करतो? बाहेर कशी गेली असते रे? सगळी दारा आजून बंद ना. मग हे गेले खय. अण्णा अण्णा हा केक ओपन नाही देणार. गेले काय हे? काय होता या घरात? आई सरिता बसवते का? आहे बसा बसा आहे सर. छायाताई, पाटणकर बाई तुमच्या खोलीत झोपली होती ना? अगो विसरलेस मी. या सगळ्या गोंधळात ते खय गेले बघू कस नाही. थांब बघून येलय. अण्णा असं पकडलं जाण्यापेक्षा मी बाहेर जाते, जाऊन त्याची माफी मागते. याड लागला का तुका? अगो पाटणकर बाई सुद्धा नाही असत. हे बाय खय गेले? अण्णा नाही, पाटणकर बाई पण नाही आहात. काय म्हणायचं या? आधीच ते घाबरले हत. उगाच त्यांच्या मागडं काय होक नको. काय म्हणतात ते? काय होतं या घरात? मी बाहेर जाऊन बघते. हो सरिता गप्प बसतायचं काय होत नाही माका. जावा, तुम्ही पण जावा बाहेर. मी ना आता कायच बोलूच नाही. तासभर हा. दत्ता जपून जा. अरे बॅटरी घे. जपून जा. होय. कोणा 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 आता हय तू किती आरडता? काय रे, कोण होता काय बाहेर? नाही. असता तर बरा झाला असता ना. सरिता आहे गेलाय मी. तुम्ही आता खाय जातास? मागचं जरा बघून येते. आता बघितलास ना काय नाही ना. मग आता किती जातास? काय नाही हा ना. मग किती घाबरू. तू बसतायचं. चल आजनं बाहेर पडू. चल.
कोणा 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 आधी आधी हायसून बाहेर पडूया मग आत काय जायचं तर बघूया मागच्या बाजू पण नाही हत. अण्णा अण्णा मला अजूनही खूप भीती वाटते. तर बाहेर गेलाव ना आपण तरी सुद्धा आपण घराच्याच आवारात आहोत ना. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण एकत्र आहोत. आणि असं आपल्याला एकत्र कोणी बघितलं ना तर 1000 प्रश्न समोर येतील. आतमध्ये ते आपल्याला शोधतायत आणि त्यांच्यापासून आपण असे लपून पळतोय. थोड्या वेळाने सगळं शांत होईल मग आत जाऊया. अहो काही काय आपण घरात नाही म्हटल्यावरती ते शांत असणार आहेत का? हा आणि आपण आत गेलो जरी तरी तुमच्याकडे उत्तर आहे का? ते विचारतील ना कुठे होतात तुम्ही, काय करत होतात, आणि मुळात आपण दोघं एकत्र काय करत होतो. मग या सगळ्या प्रश्नांची उत्तर आहेत का तुमच्याकडे? होऊच नाही तोंड फक्त बंद ठेव. बरोबर आहे. एक पुरुष म्हणून ना तुम्हाला काही वाटत नाही, पण एक स्त्री म्हणून मला नको नको त्या गोष्टीला सामोरं जावं लागेल. हे यात या तुमच्या बांगड्या घेऊन टाका तुम्ही, नाहीतर यांना वाटेल की मी तुम्हाला लुबाडते म्हणून. घरावर दगड पडले. मका माहिता बाणामती झाली. मग सगळं माहिता दगड पडले. मका माहिता बाणामती झाली. बाणामती केला कोणीतरी. दगड पडले. दगड पडले. बाणामती झाली. तुमका लागलं ना दगड? मारलं नाही. मारलं नाही. मारलं नाही. मारलं नाही. कोणा मारलं नाही. मारलं नाही. मारलं नाही. मारलं नाही. भूत भूतान मारल्यान. दत्तभाऊ दत्तभाऊ मारल्यान भूतान. दत्तभाऊ दत्तभाऊ. पांडू किती आरडता? मी बघते. भूताचा. दत्तभाऊ दत्तभाऊ मारल्यान. ए खुळ्या दत्तभाऊ तुम्ही काय झाला? खाली किती बसलोस? दत्तभाऊ मारल्यान. मारल्यान माका. भूत असा ऐसर भूत असा भूतान मारल्यान. खैसर मारल्या तुका? ऐसर असं मारल्यान. मी ऐसर इले होते ना तर माका असं मारल्यान. गेला. तुका दिसला भूत? दिसला नाही. माका मारून पळाला. ए खुळ्या त्यानं मारलेला कमी पडला काय तुका? नाही लय लागला. पडले ना मी. लय लागला. असं मारल्यान. हे बघ खुळ्या आधीच टाळका सटकलेला असा त्याच्यात तू बडबडत राहलोस ना
एक तर तुझं तर डोक्या फुटण्याचं माझं तरी. नको तुमचा नको. दत्तभाऊ ऐसर असा भूत. हा खैसर असा खैसर नाही तैसर तैसर असा. चल दाखव मग चल. नको तुम्ही जावा. माका मारत नको. जावा तुम्ही जावा. जावा. दत्तभाऊ सांभाळू ना. मारता भूत. नको घरात नको. दगड पडतील. येऊ. हा येऊ मी. येते. हा हे सगळं काय सुरू आहे? हा मी जाते माझ्या घरी. मला नाही थांबायचं इथे. यापेक्षा ना मला माझ्या घरी काही झालं असतं ना तर ते बरं झालं असतं. मी ते थांबायलाच नको अण्णा. असं जर आपल्याला इथे कोणी बघितलं ना तर गावात चर्चा होईल. माझं जगणं मुश्किल होईल अण्णा. ते काही नाही. मी जाते. मी आत्ताच्या आता या क्षणाला इथून जाते. आणि अचानक घरातनं कसा नाहीसं झालंस हे प्रश्न घरातल्यांना पडणार नाही काय? उद्या त्यांनी विचारले मी काय सांगणार? पण मग आता आपण आत कसं जायचं? काहीतरी मार्ग निघत. मला कुठलाच मार्ग दिसत नाही अण्णा. मूर्ख आहे मीच मूर्ख आहे. माझीच चूक झाली. मी ना तुमचं ऐकायलाच नको होतं. तुम्हाला भेटण्यासाठी मी छायाच्या खोलीतनं बाहेर यायलाच नको होतं. का ऐकलं मी तुमचं? हो बघा अख्खं घर जागं झालंय. कुणाचं ना कुणाचं तरी लक्ष आपल्यावरती पडणारच आहे. शेवंता कोणी बघूच नाही. मी असे ना. हो का? मग तुम्ही आता माझा हात धरून मला आत नेणार आहात का? हा? आणि आज जाऊन का सगळ्यांना सगळं सांगणार आहात का तुम्ही? तुम्हाला काय वाटतं ते मला माफ करणार आहेत? हा का माझा पाहुणचार करणार आहेत? काय बोलतोस? मला काही सुचत नाहीये अण्णा. हाच दिवस दाखवायचा होता का तुम्हाला तुमच्या शेवंताला? बघा काय अवस्था केली तुम्ही तुमच्या शेवंताची. शेवंता माका शेवंताकडे जाऊचा. शेवंता 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 पाटण कर बाई. शेवंता